आपण आज रस्त्यावर उतरलो। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार काम करत आहे हे सरकार अतिशय भ्रष्ट सरकार आहे, जनविरोधी सरकार आहे, कामगार विरोधी सरकार आहे, महिलांच्या विरोधी सरकार आहे। या सरकारनं पूल नीट बांधले नाहीत, रस्ते नीट बांधले नाहीत। एवढंच काय, आमच्या महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा आराध्य दैवत असणारं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक त्यांचा पुतळा हा सुद्धा भ्रष्टाचाराने बांधला आणि तो पाडला, ह्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येत आहोत। आम्ही माहिती घेतली की या पुतळ्याचा गुत्तेदार कोण, तर समजलं असं की या पुतळ्यातला जो गुत्तेदार आहे हा एकनाथ शिंदे यांचाच बगल बच्चा होता। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? बदलापूरमध्ये एका बालिकेवर बलात्कार केला जातो आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं भाजपचे समर्थक रस्त्यावर येऊन विरोध करण्याचा प्रयत्न करतात। कुणाची शाळा आहे ती, कुणाची संस्था आहे ती? ही संस्था एका भाजपच्या स्वयंसेवक RSSच्या कार्यकर्त्याची संस्था आहे। म्हणजे असं की या देशामध्ये एकूणच ज्या आर्थिक धोरणांची अंमलबजावणी चालू आहे ही अंमलबजावणी आज आपण ऐकलं असेल, या देशामध्ये नंबर 1चा श्रीमंत धनाढ्य कोण आहे? अंबानीला टाकून अदानी पुढे गेला। अरे हा नरेंद्र मोदी, अदानी आणि अंबानी ह्या दोघांशिवाय तिसरा कोणीही बघत नाही। या देशामध्ये आम्ही काही दिवसापूर्वी जातघराण्याची मागणी केली। का केली मागणी? उकरड्यामधून अन्न शोधणारे काही लोक आहेत आणि 4-4 हजार कोटी रुपये आपल्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करणार आहेत। काय चाललंय देशामध्ये? कुठे समता, कुठे गरिबांना न्याय, कुठे महिलांना न्याय? ही सगळी धोरणं जनविरोधी धोरण आहेत, कामगार विरोधी धोरण आहेत, दलितांच्या विरोधातली धोरण आहेत, अल्पसंख्याकांच्या विरोधातली धोरण आहेत, या महिलांच्या विरोधातली धोरण आहेत। या धोरणाला विरोध करण्यासाठी आणि येत्या विधानसभेमध्ये जसं यांना लोकसभेमध्ये धोबीपछाड केलं त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील जनता यांना धोबीपछाड दिल्याशिवाय राहणार नाही, सरकार हे फेकून दिल्याशिवाय राहणार नाही। त्याचं एक सूचक काहीतरी कृती कार्यक्रम असावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर लालबावटा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ग्रामपंचायत संघटना असतील, आमच्या स्त्री परिचाराच्या संघटना असतील, आमच्या आशा कर्मचाऱ्यांच्या संघटना असतील, शेतमजुरीच्या संघटना असतील, आमच्या किसान सभेच्या संघटना असतील, निश्चितपणे आम्ही फार मोठे नाही आहोत। या ठिकाणी काल एक मेळावा झाला, कोटी कोटी रुपये खर्च या ठिकाणी करण्यात आला, रोजंदारांनी पैसे देऊन महिलांना या ठिकाणी सहभागी करण्यात आलं। अशा प्रकारे दलालांचं राज्य सध्या चालू आहे। म्हणून आम्ही म्हणतो कदाचित आमचा आवाज छोटा असेल पण हा आवाज मोठा करण्यासाठी आणि जनमानसामध्ये भूमिका जाण्यासाठी आम्ही या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या निमित्ताने मी कलेक्टरला निवेदन देणार आहोत आणि सांगणार आहोत आगामी काळामध्ये या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर महाराष्ट्राच्या सरकारला आम्ही अरबी समुद्रात फेकून दिल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्यासाठी हा मोर्चा आहे। धन्यवाद। कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जनसंघटना आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चाचं आयोजन केले आहे। बीडमध्ये सुद्धा या मोर्चाचं आयोजन या निमित्ताने केलेलं आहे की गेल्या 2021 पासून 20 पासून शेतकऱ्यांचा विमा भेटलेला नाहीये। आता 2023ला जी अतिवृष्टी झाली होती त्या 23 मध्ये अग्रिम पीक विमा दिला आणि नंतरचा 75% विमा दिलेला नाहीये। या विम्यासाठी पण किसान सभा आणि कम्युनिस्ट पक्षाच्या तर्फे हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो आरक्षणाचा आगडोंब उसळलेला आहे, या आरक्षणाबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देशभर जातनिहाय जनगणना करा आणि 50%ची अट रद्द करून सगळ्यांना ज्याची जेवढी लोकसंख्या आहे तेवढं त्यांना आरक्षण द्या, हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा या देशामध्ये असताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाने याच्यावर चांगल्या प्रकारचं सोल्युशन उपलब्ध केलेलं आहे। आणि जर जातगणना झाली, जातनिहाय जनगणना झाली आणि 50%ची आज आरक्षणाचं जर अट उठवली तर हा आरक्षणाचा उठलेला प्रश्न निवळून जाणार आहे। आणि त्याचबरोबर आज आमचे जिल्हा सेक्रेटरी म्हणल्याप्रमाणे आज खैरात वाटल्यासारखं पैसे वाटायला सुरुवात झालेली आहे। रोजगार हमीमध्ये कोट्यावधीची कामं उधळण चालू आहे। 25%, 15% घेऊन
हे कामं वाटप केले जातात, पण मजुराचे पैसे टायमाला पडत नाहीत, ग्रामरोजगाराचे पैसे, मानधनाचे पैसे टायमाला पडत नाहीत. या सर्व अनेक प्रश्नावर आज कम्युनिस्ट पक्ष पूर्ण महाराष्ट्रभर रान उठवणार आहे. आणि त्याच निमित्तानं हे जवळ इथं ग्रामपंचायत कर्मचारी, PTLA कर्मचारी, किसान सभेचे कार्यकर्ते, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते इथे जे जमलेले आहेत, आज सरकारला जागा करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत.